त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकारी सौ नेहा संभ्राम मॅडम यांचे स्वागत करतील माझ्या सहकार शिक्षिका मंडळी. शाळेचा आधार समजणे आपली शाळा समिती आज अध्यक्ष नाही आहेत, परंतु त्याच्याच खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सौ सासवडे मॅडम यांचे पुष्पविधीने स्वागत करते. आज बहुसंख्येने महिला वर्ग जेंट्स पण आहे तर महिला वर्ग आज आपली बहुमूल्य भोगमोड करून आलेली आहे आणि आपल्या एका लक्षात ठेवून तेव्हा या सगळ्या वर्गांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. परंतु प्रतिनिधी म्हणून कोणीही स्वागत स्वीकारायचे मला कार्यक्रम लांब होईल म्हणून आपल्याला थोडक्यात स्वागताचा कार्यक्रम करायचा आहे. कोणी पालक आम्हाला सगळेच प्यारे आहेत, परंतु स्वतःपणे पण आहे स्वागत तुमचं स्वीकारा. प्रतिनिधी कोणी पण या. शाळेला महत्व आहे आमच्या मुलांमुळे. विद्यार्थ्यांचं सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी स्वागत स्वीकारायचं. सगळ्यांना येऊ शकत नाही, आम्ही 50 मुलं आहेत, रोज एक मुलगा मुलगी एक असू दे. यानंतर जे आपली कार्यशाळा आहे दोन्ही कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सुरुवात करते सावंत मॅडम आणि सप्ताह. सगळ्यांना नमस्कार. चालू करू दे आता तू नाही करू दे मला तुम्ही ओळखताय? मला यातलं कोण ओळखतं महिलांसाठी? तर तुम्ही ओळखताय कोणी? आता आपण पहिलं ओळख करून घेऊ. मी वैदेही सावंत, मी सह्याद्रीनगरमध्ये असते आणि यशोदा नावाची एक संस्था आहे शासनाची, यशोदा. ती क्लासरूम ऑफिसर आणि लोकप्रतिनिधी यांना प्रशिक्षण देते अशी संस्था आहे. तिचं ऑफिस मेन ऑफिस आहे ते पुण्याला आहे आणि तिथे जाऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातले काही ट्रेनर ट्रेनिंग घेतात आणि तिकडून इकडे आल्यावर इथल्या लोकांना ट्रेनिंग देतात. अशी ती यशोदा नावाची शासनाची संस्था आहे. त्याची मी स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि आम्ही आपल्या जिल्ह्यातले सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, BDO, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका अशा लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो. मी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती सदस्यांना, आपले जे तालुके आहेत तिथल्या सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. नवीन निवडून आलेल्या सरपंचांना आम्ही ट्रेनिंग देतो. इथं सुद्धा मी खूप वेळ आली म्हणून मी विचारले. या वर्गामध्ये मी 14 वित्त आयोगला आपले फोन करायला येतं ना थोडेसे, आपण थोडाच वेळ संवाद साधणार आणि सांगायचं तुला. तर इथे 14 वित्त आयोगचं जेव्हा इथली पहिली ग्रामसभा माझी झाली खाली, तुमच्या सगळ्या वाड्यांनी फिरलेली आहे त्यावेळेला. 14 वित्त आयोगचा निधी ग्रामपंचायतीमध्ये आला तर तो कशासाठी वापरायचा आहे आणि तो कशा पद्धतीने युटिलाइज करायचा आहे त्याचं ट्रेनिंग मी इथे दिली. तेव्हा नागरेकर मॅडम आणि मोंटे मॅडम सरपंच होत्या, तिथंच आम्ही बसलो होतो. नेहामाने मॅडम होत्या. तुमची महिला सभा आम्ही दिली होती. महिलांना 10% निधी असतो, अजून खूप महिलांसाठी असतं, ते वेगळा विषय होतो आपला. पण या सगळ्याचं आम्ही ट्रेनिंग देतो. आणि आता मी थोडंसं खूप ट्रेनिंग दिलं. मी 2015 पासून मी भरपूर जणांना ट्रेनिंग दिलं, जवळजवळ 25 ते 30,000 लोकांना ट्रेनिंग दिलं. पण मला असं वाटलं की ज्या आम्ही शिकवलं, ज्या योजना आम्ही सांगितल्या त्या इम्प्लिमेंट पण होण्याची गरज आहे. जे आम्ही शिकवलं ते इम्प्लिमेंट झालं, ते अंमलात आलेलं दिसलं पाहिजे. म्हणून मग चक्रदेवी सोशल फाउंडेशन नावाची मी संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून तळागाळात
दिवशी तिथे माझा 14 नोव्हेंबर काय दिवस असतो? बाल दिन असतो की नाही? तो बाल दिन आम्ही तिकडे साजरा केला आणि तिथे सुद्धा आपण जीवन कौशल्य कार्यशाळा म्हणून त्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला. पाटील सर त्यावेळेला तिथे मुख्याध्यापक होते आणि त्यांच्याशी पण आम्ही छान संवाद साधला आणि मुलांनी चांगल्या पद्धतीने ते ग्रहण केले. तर आजकाल बरेच प्रश्न आहेत समाजामध्ये आणि समाजामध्ये खूप त्याने आपण ग्रासलेलो आहोत. बरेच जण आपण घरामध्ये बोलतो ना भरपूर की बघा कसं म्हणजे मुलं आता नोकरी नाही आहे. तिथे शिकलेली मुलं आपण आजूबाजूला बघतो. इंजिनियर झालेली आहेत है ना, चांगली BA झालेली आहे, MSc झालेली आहे, पण त्यांना नोकऱ्या सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या का? नाही मिळाल्या. मग यांनी जगायचं कसं, पोट कसं भरायचं हा पण त्यांच्या पुढे गहन प्रश्न आहे. आपल्याकडे काही थीम आलेले आहेत, त्यात 9 थीम आहे. त्यामधली पहिली आहे गरिबी निर्मूलन. त्या गरिबी निर्मूलनाची मी स्टेप मास्टर ट्रेनर आहे आणि बालस्नेही थीम कुठली थीम आहे माहिती आहे तुम्हाला? गाव बाल हे 9 थीम आहेत ना, यातल्या काही थीम ग्रामपंचायतीने निवडून त्याच्यावर जास्त करून काम करायचं आणि त्यातली थीम आहे बालस्नेही. म्हणजे गाव कसा पाहिजे? बालस्नेही. ही बालकं जी आहे यांच्या संदर्भातलं जे जे काही करायचं ते करायला पाहिजे. जास्त त्याला पण फोकस दिला, त्याच्यावर पण महत्त्व दिलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला पण कळलं म्हणजे काय चाललंय. आता हे जागतिक पातळीवर चालू आहे बरं का. मी तुम्हाला सांगते जागतिक पातळीवर सगळं चालू आहे की बालकांकडे आता जास्त लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं झालेलं. तुमच्या बालसभा झाली काय? तुमची बालसभा झाली? बालसभा झाली? काय काय सांगितलं मुलांनी? काय सांगितलं का? ग्रामपंचायतीकडनं बालसभा ग्रामपंचायतीमध्ये महिला सभा आणि बालसभा की जेणेकरून बालकांना काय पाहिजे तो आराखडा बनवताना पालकांचं पण मत हे लक्षात घ्यायचं. त्यांची काय गरज आहे, त्यांना काय पाहिजे, तर त्यांना काय पाहिजे याचं पण आपल्याला नोंद करायची आणि त्या पद्धतीने त्यांना ते द्यायचं आहे. महिला आणि बालक त्याच्यासाठी ग्रामपंचायतला तुम्ही अजून बाहेरच्या पण असाल, बाहेरच्या गावात पण असाल ना आलेल्या है ना, तर तुम्हाला पण माहिती असेल की महिला आणि बालकांसाठी एक विशिष्ट निधी ठेवलेला असतो. स्वनिधी जो असतो त्याचा 10% असतो, 15% असतो आणि तो महिला आणि बालकांसाठी विशेष करायचा असतो. पण आपल्याला माहिती असतं आपण महिला सभेला जात नाही, आपण कधी मागणी करत नाही, आपल्याकडे पण बघत नाही. असं म्हणजे आपला पण दोष, प्रत्येकाचा दोष आहे म्हणून आज भेटलेला. प्रत्येक जण तक्रारी करतो. रस्ते कसे आहेत मुलांना? रस्ते कसे आहेत? कसे आहेत रस्ते? छान आहेत ना? तुमचा रस्ता कसा आहे? ज्या रस्त्याने तुम्ही येता शाळेत ते रस्ते मला माहित नाही, मी कुठे बघितले म्हणून विचारलं. ते कसे असते? छान आहे. छान. प्रत्येकाची परिस्थिती काय आहे? वेगळी वेगळी आहे. पण मुलांना चांगलं जीवन देण्यासाठी त्यांनी चांगले चांगले पाहिजे. आता मला मी तुमच्याशी बोलणार आहे. आता थोडं आपण बाजूला तुमच्याशी मला बोलायचं बरोबर ना. आता सगळ्यांनी माझ्याकडे, मुलांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. इकडे सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. मगाचपासून बोलून दिलं मी मित्राशी मैत्रिणींशी. आता माझ्याशी बोलायचं. हा मोबाईल बघता पहिला नंबर तिला मगाशी बक्षीस हे पाहिजे होतं पुष्पगुच्छ ती उठली आणि बसली. तुझं स्वागत. हा मगाशी तू उठली आणि बसली. परत कुठे घ्यायचं शाबास. बघतो आम्ही मोबाईल कोण पण बघतो. आईच बसलेले आहेत. आता मुलगा काय पण खाली खाली. अरे मुलं प्रामाणिक आहेत.
पण जास्तीत जास्त 60 सेकंदाची असते, बरोबर की नाही? रील छोटीशी असते. त्या आया लोकांना काय प्रॉब्लेम आहे ते मला कळत नाही ना. छोटी 60 सेकंदाची ती रील असते, बरोबर? नाही आणि काढून लक्ष द्यायचं. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे, सगळ्यांची नजर माझ्याकडे पाहिजे. सगळ्यांनी माझ्याकडे पाहिजे. मग एक रील गेली की दुसरी रील येते लगेच. त्याला आहे का व्यत्यय आहे का? कुठे ब्रेक मध्ये ऍडव्हर्टाईज आहे का? अशा आपण किती वेळ बघितले ते आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण त्या गुण झालेलं असतो ना. पूर्ण एवढं सुंदर असलं तितकं छान छान असतं, कोणीच वाटत नाही. पण डिस्टर्ब कोण करते? ती रील डिस्टर्ब करत. डिस्टर्ब कोण करतं आपल्याला? आई म्हणते हे बस झालं आता, मग वाटतं काय आई थोडा वेळ प्लीज प्लीज थोडासा दे ना दे ना दे है ना. असं करतो ना आपण, है ना? किती छान असतात ती रील. त्याला कुठे स्टॉप पण नाहीये, कंटिन्यू ती साखळी चालू असते. पण आपण किती वेळ त्या रील मध्ये अडकलो होतो हे आपल्याला लक्षात येत नाही. ते दुसरं काम करणारे आई बाबा असतील त्यांच्या लक्षात येत, आपल्या लक्षात येत नाही. म्हणून जेव्हा मोबाईल हातात घ्याल काय तेव्हा लिहून ठेवायचं किती वाजता घेतला. कळलं काय करायचं? किती वाजता घेतला ते लिहून ठेवायचं. आणि जेव्हा आई आपल्याला गदागदा हलवेल आणि आपण जागे होऊ तेव्हा किती वाजले होते हे पण लगेच बघायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण किती वेळ ते बघत होतो. 60 सेकंदाची रील होती, पण आपला त्यात कधी 1 तास गेला आणि 2 तास गेला हे आपल्याला कळत नाही, बरोबर की नाही? तुम्हाला माहिती काय, एक मुलगा आहे त्याला अशी सवय होती, तो गेम खेळायचा. तो सुंदर गेम होता, त्यात पैसेही मिळणार होते. तो खेळत राहायचा, खेळत राहायचा आणि खूप एक्सपर्ट झाला त्याच्यामध्ये. तुमच्याकडचा मुलगा आणि त्या खेळामध्ये काय झाला, तो इतका एक्सपर्ट झाला, त्याला पैसे पण मिळायला लागले, त्याला आवडायला लागलं. आणि एक मोठा त्यांनी गेम लावलेला होता, म्हणजे फायनल मध्ये जिंकत तसा तो फायनलला आलेला होता. आणि तो गेम तो खेळत राहिला 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले. तो त्याला पण उठलेला नाही, निघाला पण उठलेला. मग ते गेम कट होतो ना, माहिती आहे तुम्हाला? कुणाचा फोन आला की आपण कट करतो का? गेम मध्ये ते चालत नाही ना, डिस्टर्ब होणे ना. लक्ष तो कुणाचा फोन आला तर तो कट पण करतो आपण. त्याच्यामुळे त्याने कुठेही लक्ष दिलं नाही, तो उठला नाही, पाणी पण प्यायला उठला नाही, खायला पण उठला नाही. तो गेम त्याला जिंकायचा होता म्हणून तो खेळत राहिला 6 तास कंटिन्यू त्या मोबाईलवर. आता बॅटरी डाऊन होते की नाही, बॅटरी डाऊन होत आली. मग काय केलं त्याने, चार्जिंगला लावली, तिथंच बसला. चार्जिंग बटन चालू केलं, तिथंच तो चार्जिंगला मोबाईल लागलेला आहे आणि तो खेळत मोबाईल व्हायला लागला गरम, आहे की नाही? तुम्हाला पण दिवस रात्र कामाला लावलं तर तुमचं काय होईल? कराल तुम्ही, तुमची पण बॅटरी अशी डाऊन आहे ना. त्याचा मोबाईल तो करायचा, तो मोबाईल पण असाच झाला, गरम झाला, ताप आला त्याला खूप काम लागल्यामुळं तो तापला. पण हा काय आई म्हणजे आलं ठेव, पाणी तरी पी, खा तरी नाही. त्याला काय करायचं की ते मोबाईल सोडायचा तो मोबाईल गरम झाला तरी तो सोडेना. आणि मग काय झालं माहिती का, इतका गरम झाला तो बॉम्ब सारखा त्याचा स्फोट झाला. काय झाला, तो मोबाईल हातामध्ये त्याच्या फुटला. हे सगळी बोटं त्याची उडाली, इकडची बोटं उडाली आणि त्याची काच होती ती डोळ्यात गेली, आणि हे सगळं असं रक्तबंबाळ झालेलं होतं. आणि मग त्याला असा दवाखान्यात, त्याचा व्हिडिओ पण बनवला होतो, दवाखान्यात कसा आला, हात गेलेले, बोटं उडालेली. म्हणजे मोबाईल हा खतरनाक वस्तू आहे, कळलं? आपल्याला आपली बोटं महत्वाची आहेत का गेम आणि गेममधून मिळणारे पैसे? आता लाखो पैसे दिले तरी हाडांसहित उडालेली बोटं मिळणार आहेत का? बरोबर पूर्वीची होती तशी मिळणार आहेत का? आता अजून तुमची वेळ गेलेली नाही. आपले डोळे आणि आपली बोटं अतिशय मौल्यवान आहे. परमेश्वराने दिले की नाही ना? आंधळ कोण आहे का इथे? अपंग कोणी आहे का? हात नसलेले कोण आहे का? म्हणजे परमेश्वराने इतकं सुंदर आपल्याला दिलंय, तर त्या मोबाईलच्या थोड्याशा आनंदासाठी आपण सगळं वाया घालू. समजलंय ना? आणि याची काळजी आईला असते. म्हणून आई म्हणते की
राक्षसांची वाचली चिमणीची हत्ती चिमणी आहे हत्ती अशी गोष्ट वाचली अरे वा बघा सुंदर आईची मुलगी आणि बहिणीची मुलगी वाचली तू त्या राक्षसाची कुठे वाचलीस राक्षसाची कुठली वाचली सांगा इथं म्हटलं तर सांगा गोष्ट इथं येऊन सांगा गोष्ट असं म्हटलं तर सांगू शकाल ते गोष्ट सांगू शकाल छान सांगू शकशील इकडे इकडे काय मला कोण म्हटलं काय वाचली कुठली गोष्ट या बाजूला नाही इकडे वेळ आहे काही सुंदर असणार तू कुठे वाजलीस तू कुठे वाजलीस मी यांना बोलताना कसं म्हटलं तर आपल्याला या वयामध्ये मुलांना तुम्ही या वयामध्ये काय केलं पाहिजे खेळलं पाहिजे कुठे खेळलं पाहिजे मोबाईलमध्ये नाही कळलं मोबाईल घेऊन मेंदूच्या पेशी असतात ना त्या सुद्धा डॅमेज होत आहेत आता संशोधन करून काही आता आम्ही जेव्हा लहान होतो नाही तेव्हा आमच्या वेळेला मोबाईलच नव्हता आम्ही लहान तुमच्या वेळेचे होतो तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता टीव्ही सुद्धा नव्हता नंतर आला आणि तेव्हा फक्त रामायणच लागायचं म्हणजे संस्कार करणे दोनच एकच चॅनल असायचं आणि त्याच्यावरती सह्याद्री गेली सह्याद्री म्हणून होतं आणि त्याच्यावर बातम्या आणि रामायण आहे की नाही एवढेच आम्हाला ऑप्शन होते आता एवढे चॅनल निघाले तर एवढे प्रोग्राम निघाले की कुठलं बघावं आणि कुठले म्हणजे त्याच्यातनं काही संस्कार होणार की काही होणार की काही विचार केलेला नाही जेव्हा त्यांनी चॅनल काढतं तेव्हा पैसे कसे मिळतील आणि लोकांना काय आवडतं बारामती आवडते ऊन आवडतात भांडणं आवडतात मग ते त्यांनी त्याच्यामध्ये तर त्यांना पैसे लागते पाहिजे तसं सह्याद्री वाहिनी ही पूर्ण विचार करून त्यांनी आता सुद्धा तुम्ही सह्याद्री वाहिनीवरचे जर सिरियल किंवा काही बघितले तर प्रश्न मांडणारे असतात महिलांचे प्रश्न मांडणारे असलेले असतात आणि त्या महिलांनी कसे प्रश्न सोडवले अशा तर तुम्ही आता इथून गेल्यावर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली मोबाईल काय आहे तुमच्या लहान मुलांच्या झोपताना उशाला मोबाईल ठेवायचा पायाजवळ ठेवायचा नाही शरीराच्या जवळ ठेवायचं नाही दुसऱ्या खोलीत ठेवायचं मोबाईल जवळ शरीराच्या ठेवायचा नसतो त्याचे रेडिएशन खराब असतात आपण झोपल्यानंतर आपल्या मेंदूवरती त्याचे रेडिएशन अटॅक करतात आणि मेंदू मधल्या पेशी डॅमेज होतात असं कोण म्हणतंय असं संशोधनातून बाहेर आलेलं आहे एक मुलगा 12वीचा होता आणि तो इतका गेम खेळत होता त्याच्यावरती 12वीला आई आणि वडील तुम्ही पण सगळे ऐका पेपर लागलेलं होतं व्हिडिओ पण आलेला आहे बातमी आलेली आहे त्या मुलाची 12वीचा मुलगा लहानपणापासून असं त्याने बघितलेलं मोबाईल आणि मग एक लाडाचा फोन बड्डेला काय पाहिजे बाबा फोन द्या ना ते पप्पांनी काय केले ना एकच मुलगा बड्डेला काय दिला फोन बघून जो काही खुश झाला काय मित्रांमध्ये सगळ्यांनी दाखवलं मला इतका भारीचा फोन मला काय मिळालेला आहे गिफ्ट मिळालेला आहे कॉलर ताट सगळ्या मुलांमध्ये त्याची कॉलर त्याच्याकडे भारीतला मोबाईल त्याला डिमांड कॉलेजमध्ये सगळे त्याच्या शेजारी अरे मोबाईल हे माझा फोटो सुंदर आहे का तुझ्या मोबाईलमध्ये एवढा तो सुंदर मोबाईल त्याची जर कॉलर ताट झाली गावाने प्रेझेंटमध्ये दिली त्याने हट्टाने मागितलेला होता मला मोबाईल द्या आणि मोबाईल दिले की मुलं खुश होतात म्हणून आई बाबांनी मोबाईल दिला खुश होईल आणि 12वीला त्याच्या डोळ्याचे जे प्रकाश त्याला दिसतच नाही त्याच्या डोळ्या असं केलं तरी त्याला त्याच्या मेंदूवरती परमेश्वरानं चांगलं आरोग्य दिलं होतं डोळे छान दिले होते तब्येत छान दिली होती त्या मोबाईलच्या बाहेर काय झालं मेंदूमधल्या पेशींवर डोळ्यांमधल्या पेशींवर इथे अटॅक झाले आणि त्याला असं केलं तरी दिसेना त्याच्या बॅटरी त्याच्या डोळ्यावर अशी टाकली तरी त्याला काहीही फरक पडेना आई एवढी रडत होती त्या व्हिडिओमध्ये ढसा रडत होती आई की माझ्या पोराचे डोळे
आपल्या मेंदूवरती परिणाम करणारा हा मोबाईल आहे. समजतंय ना? समजतंय का? त्याच्यामुळे आपण मोबाईल पासून काय केलं पाहिजे? सावध राहिलं. कसं एवढं सुंदर असतात त्या मॅडम, तुम्ही मोबाईल सोडायला सांगताय, किती कठीण काम आहे. काळजाचा तुकडा झालाय तो. घरी गेल्या गेल्या दप्तर कुठे माहित नाही, मोबाईल कुठे आहे. आई कसली तरी चालेल, मोबाईल पाहिजे. खायला कसलं तरी चालेल, मोबाईल आहे ना. पण तुम्हाला जर आपले मेंदू हलवायचा असेल आणि तुम्हाला वेडं व्हायचं असेल, डोळे घालवायचे असतील, आपली बोटं घालवून टाकायची असतील, तर तुम्ही मोबाईल घ्या. पण तुम्हाला तुमच्या शरीरावर प्रेम असेल, आपली आई आपल्यावर प्रेम करावी, आजूबाजूच्या माणसांनी आपल्यावर सगळ्यांची नजर नाही. काय खूप दिला तुला बोलायला दिलं का? तुला माझ्याकडे नजर अशी, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष पाहिजे. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. आता कोणाशी बोलायचं नाही, माझ्याशी बोलायचं पाहिजे. काय वाटलं तर माझ्याशी बोलायचं, कळलं? शेजारशी बोलायचं नाही. मग आपल्याला हा जो रील आहे, हा जो मोबाईल आहे, भोवरा बघितला पाण्याचा, भोवरा बघितला पाण्याचा, पाण्याचा भोवरा बघितला कसा असतो? पाण्याचा भोवरा बघितलाय का? कुठे बघितला? नदीवर बघितला? बघितला तुम्ही भोवरा? तो भोवरा कसा असा गोल गोल फिरत असतो की, आणि त्या भोवऱ्यामध्ये असं काहीतरी टाकलं काय होतं? त्याच्यात जातं, असं घेऊनच जातं त्या आतमध्ये. कुठं खाली जातं ते बघायला आपण जर गेलो तर काय परत जिवंत येईल, हे बघा एवढंच. त्याच्यामुळे रील जी आहे किंवा मोबाईलवरचं जे आहे तो एक काय आहे? भोवरा आहे. रीलच्या भोवऱ्यात अडकू नका. मग काय करावं लागेल बाहेर पडण्यासाठी? तर आपल्याच मनाला समजवावं लागेल की हे वाईट आहे, आपण यातनं बाहेर पडूया. समजलं? कोणाला सांगणार? स्वतःला सांगायचं. आरशासमोर उभं राहायचं. सकाळी आवरलं की नाही शाळेत जाताना, आरशासमोर उभं राहायचं. छान आवरल्यानंतर आरसा आहे सगळ्यांच्या घरात? आरसा आहे ना? आरशासमोर आवडलं तरी शाळेत असायचं तर एक किती 60 सेकंद रील बघायला लागतो ना, तेवढे 60 सेकंदच द्यायचे आणि आरशाच्या समोर उभं राहायचं आणि डोळ्यात डोळे घालून बोलायचं. आपलं नाव घ्यायचं, काय असेल ते समजतंय ना? आपलं नाव घ्यायचं आणि म्हणायचं मी खूप छान आहे, मी खूप हुशार आहे, मी अभ्यासामध्ये जास्त लक्ष देतो, मी मैदानी खेळ खेळतो. असे 10 वाक्य रोज बोलायची, डोळ्यात डोळे घालून आरशात स्वतःलाच. मी मोबाईल पासून अतिशय दूर असतो. बोलणार? सोपं आहे? सोपं आहे की नाही? हे रोज करायचं. याला मिरर एक्सरसाइज म्हणतात. तुम्हाला माहिती आहे एक्सरसाइज? मोठ्याने पण केलं तरी चालेल. याला मिरर एक्सरसाइज म्हणतात. तुम्ही जर 21 दिवस किंवा 30 दिवस केलं, जे जे तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह शब्द असायला आहे. मी छान आहे, मी सुंदर आहे, माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे, असं आपल्याला डोळ्यात डोळे घालून तर त्याचा आपोआप परिणाम व्हायला लागला. आपोआप परिणाम. काही मग त्याच्यासाठी आपली सकाळची किती गडबड असते, त्या गडबडीत पण आपण मोबाईल घेऊन बसतो लगेच वेळ मिळाला की, मग मी चावतंय ना तो जरा बघतो. तसं करायचं नाही, तर बाजूला ठेवायचं आणि आपण आपल्या बोलायचं नाही. कराल एक्सरसाइज. तुम्हाला ऍक्शन प्लॅन दिलेला आहे, रोज करायचं आणि मुलं कुठून तरी बघूनच शिकतात. मुलं काय करतात? आपल्याकडे मोठ्या माणसांकडे बघून शिकतात, बरोबर ना? त्याच्यामुळे पहिला आपण आपल्याला, म्हणजे आता पालक सुद्धा लक्ष देईल असेल, हे पालकच आई आणि बाबा त्यांनाच आधी केलं, बरोबर ना? एक सरपंच होते, त्यांनी गावामध्ये दवंडी केली होती. तू बघितली दवंडी? दवंडी बघितली ते व्हिडिओ नाही? सरपंचांनी गाडीवर बसून ऐका हो ऐका, जे संध्याकाळी 7च्या नंतर घरात टीव्ही लावतील किंवा मोबाईलवर असतील जे पालक आणि मुलं, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हो, सगळ्या वाढीत त्यांनी नाही. कारण तुमचा मुलगा हा जरी
तुमचा मुलगा जर नसेल बघत किंवा तुमचा मुलगा बघतो, पण एकूणच हा समाज आहे आणि समाजाचा एकमेकांवर परिणाम होत असतो. म्हणजे माझ्या घरात शांतता आहे, माझ्या घरात हे आहे, शेजारच्या घरात भांडण होते, माझं नाही होत, असं नाही होत. त्याचा परिणाम तुमच्यावरती होतच असतो. म्हणून आजूबाजूचा समाज, मी का आले इथे, काय काम नाही माझं, मी हे लेक्चर द्यायला 5,000 मिळतात. ही क्रिएटिव्हिटी आहे आणि शिक्षणाचा दुसरा अर्थ क्रिएटिव्हिटी. तुम्ही काय केलं पाहिजे, मुलांना पर्याय दिले, पालकांसाठी आहे, मुलांना काय दिले पाहिजेत आपण, खूप पर्याय दिले. नुसतं मारून उपयोग नाही, मोबाईल मध्ये मारू काय मम्मी मारते, कोण माझं पप्पा माझं, पप्पा नाही म्हटले का कळत नाही तुमचं मम्मी म्हणते का मोबाईल घेतो म्हणून. आता काही मारायचा चान्सेस नाही, मी घेणारच नाही म्हणून. आपण त्यांना हे करण्यापेक्षा आपण वेगळे वेगळे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. तुम्ही जवळपास राहता इथे, मग मला सांगा शाळेत येतो आपण, कशाला येतो, शिकायला येतो, शिकून काय करणार, नोकरीला लागणार, हुशार होणार, अजून मोठं होणार, पैसे कमवणार, अजून छान हुशार होणार, अजून कष्ट करणार, छान शिकण्यास पुढे अजून सुंदर, अतिशय सुंदर उत्तर आहे. आपण शिक्षण घेतो, आपण आता कोण आहोत, विद्यार्थी आहोत. बाबा जातात का शाळेत शिकायला, आई जाते का शाळेत शिकायला, नाही, शिकायला बाबा काय करतात, है की नाही, बाबा कामाला जातात, पैसे कमवून आणतात, आई जेवण बनवते ना, आणि मग तुम्ही जेवता. म्हणजे प्रत्येक जणाचा रोल ठरलेला आहे. पिक्चर बघितला, पिक्चर हे भरपूर या बाजूला जास्तच बघितलेला आहे. पिक्चर बघितलेला आहे आपण, हिरो असतो, हिरो हिरोईनचं काम करतो, हिरोईन हिरोईनचं काम करतो, आणि विलन कोण असतो, विलन काय करतो, काय करतो, विलनचं काय काम असतं, मारायचं, फायटिंग करायची, खून करायची, आणि पोलीस काय येऊन करतात, मग पकडतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. तसं तुमच्या घरामध्ये पण सगळ्यांचं लक्ष आहे, बरोबर बरोबर काय चाललेलं आहे, बरोबर करायची नाही, बरोबर नाही करायचं, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. किती वेळ, 6 ते 7. आता ऐका सगळ्यांनी, आपण समजून घेतला पाहिजे, समजलं. पेपर मध्ये किती वेगळे वेगळे शब्द येतात, बरोबर, ते तुम्हाला अर्थ समजून घेऊनच पुन्हा बरोबर चाललेली आहे. समजतं काय ना तुझं, नका जरा सोड ना मित्राला, काय त्याच्या हातात हात घालून मीटिंग चालू आहे. तर आपल्याला अर्थाशिवाय पाठांतर करायचं. तुम्हाला माहिती असलेली म्हण सांगा बघू एखादी म्हण. हा युगासाठी जरा कामापुरता मामा पुढचं तर अजून मला कळलं. हा गोड बोलणारा मतलबी माणूस, असं का, म्हणजे तू अर्थ सांगितलास त्याचा, कामापुरता मामाचा अर्थ सांगितला. हा छान छान, म्हणजे अर्थ पण माहिती आहे तुला त्याचा, वा वा वा. म्हणजे काय, परत सांगितलं दादा, म्हणजे गोड बोलणारा म्हणजे काय, हे सगळे नाही का, तुम्ही बोला, कोणाला येत आहे वर्गात, मला समजून सांगा की ते म्हणजे काय. तिकडे सांगितली ना पण त्याचा अर्थ पण तिने सांगितला, गोड बोलणारा मतलबी, मग म्हणजे काय, काम करणार, गोड बोलणार, छान आहे. उदाहरणार्थ
आहे. म्हणजे परत आपण त्याचा अर्थ परत पाठच केलेला आहे. आणि तुम्हाला पूर्ण समजलं असेल ना, तर तुम्ही काय करणार, तो वेगळी वेगळी उदाहरणं देऊन तुम्ही मला सांगणार, बरोबर की नाही. तुम्हाला ते सांगू काही येत नाही. काम करून देणारा मतलबी माणूस. उदाहरणार्थ घरामध्ये कोण पाहुणे आले ते काय म्हणतील, काय गोड किती छान मुलगा आहे तू, किती हुशार मुलगा आहेस ना, है ना. मग माझी तेवढी एवढा तुझ्यासारखा मुलगा मी बघितलाच नाही कुणी. बाहेर माझी बॅग पडली, वजन मी आत्ताच आली ना बाजारातून, तेवढी जरा आणशील काय. एवढं त्याचं कौतुक केल्यावर तुम्ही जर तो आणतो आणि तो डोक्यावर एवढं वजन आवडत नाही तरी आणतो. आणलं की ठेवलं किती जाते निघून बाई आतमध्ये स्वयंपाकघरात खायला. तुम्हाला परत काही विचारतच नाही. म्हणजे याला काय म्हणायचं, कामापुरता नंतर विचारतच नाही. आपलं काम झालं केलं. मग आधी जे मुलगा काय झालं एवढं ते सगळं केलेलं असतं, काम झालेलं आहे. आता काय गोड बोलण्याचं कारण. अशी वेगळी वेगळी उदाहरणं अजून ही एक सांगते तुम्हाला. अशी अजून वेगळी उदाहरणं तुम्हाला सांगून ते सांगता आलं तर तुम्हाला ते पण तुम्ही छान, म्हणजे तुम्हाला म्हणी माहिती आहे, त्याचा अर्थही माहिती आहे. पण आता थोडंसं शिकायचं की आपल्याला ते आपल्या भाषेमध्ये वेगळी उदाहरणं देऊन ते पटवून समोरच्याला पटवून सांगता आलं. समजलं ना. त्याच्यात तुम्ही छान हुशार मुलं आहात सगळी. फक्त आपल्याला नियम पाळायचे. आपला आजचा कार्यक्रम काय आहे, जीवन कौशल्य कार्यशाळा. संविधानाविषयी सकाळी ऐकलं असेल ना, झालं ना कार्यक्रम सकाळी मुलांनो. संविधान ऐकलं सकाळी, काय संविधान, संविधान काय आहे सकाळी लक्ष नव्हतं. कुठे गेलो होतं संविधान काय, संविधान काय आहे. काय आहे संविधान, काय जे तुम्हाला वाटतं ते संविधान पाहिजे आपल्याला ना. संविधान म्हणजे काय, छान भारताचं संविधान छान. म्हणजे काय पण संविधान म्हणजे कोणी लिहिलं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यात काय लिहिलं संविधानात, काय सांगितलं. भारत आमचं पाठ आहे. ते आम्ही भारताचे लोक पाहतात. आणखी विना पाठांतर काय करावे माहिती कोण सांगा. सगळे उभे राहणार आहे. एक साथ बोलायचं. व्यवस्थित उभे राहा. चालू केलं होतं तर बंद केला. तुला येतं ना ते आता सगळं जायचं मटेरियल. चालेल. त्यामध्ये जे जे शब्द आले सगळ्यांचं लक्षात. संविधान किती
मग 1949 साली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. त्याच्यामध्ये काय काय दिलं त्यांनी? समता. शब्द काय काय बोललात तुम्ही? अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य बोललात की नाही शब्द? मी काय करायचं म्हटलं, जे शब्द तोंडातून गेले, जे कानावर पडले, त्याचा अर्थ समजून घ्यायचं आहे. भारतामध्ये राहतो. भारताच्या संविधानाने आपल्याला महिलांना खूप काही दिलेलं आहे. आपल्याला थोडं माहित पाहिजे म्हणून मी मगाशी म्हटलं सिरियल बघू नका. सिरियल मध्ये कटकारस्थानं, भांडणं, निगेटिव्हिटी खूप आहे. ते निगेटिव्ह शब्द, ती निगेटिव्हिटी आपल्या घरात तुम्ही आणता. लक्ष्मी यायचा टाइम असतो ना 7 वाजता. लक्ष्मी यायच्या टाइमाला घरामध्ये हरिपाठ है ना, देवाची गाणी, छान शुभम करोती, सगळा आवाज यायला पाहिजे घरातून तो. कारण लक्ष्मी यायचं आहे. त्यावेळेलाच आपली भांडणं लागलेली असतात टीव्हीवर, आपण बघत असतो तर काय काय असं चालू असतं ना. आणि या पोरांना नको ते बघायला लागतं तुमच्यामुळं. सगळ्या मुलांना सिरियल माहिती आहे. मला माहित नाही सिरियल म्हणून मी विचारते. मी सिरियल बघतच नाही. माझ्या घरात तुम्ही बघितलं तर माझ्या ह्याच्यामध्ये मी छान सकाळी संध्याकाळी 7 ते 8 आणि सकाळी 7 ते 8 हा अतिशय इम्पॉर्टंट टाइम आहे. VIP याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता तू VIP आहे. आता लक्ष पण ऐकायचं. तर हा जो वेळ असतो त्या वेळेला पॉझिटिव्हिटी जास्त. घरामध्ये आपण निगेटिव्ह म्हणजे चपला ठेवू नये, लक्ष्मी जागा ठेवावी, दंगा नसावा. माहिती का तुम्हाला? आवाज नाही पाहिजे, दंगा आरडाओरडा. कायकांच्या घरामध्ये संध्याकाळी सुरू दोन गोष्टी शिकायच्या मोठ्यांनी पण लहानांनी पण. शेअरिंग आणि केअरिंग. काय बोलले मी? शेअरिंग आणि केअरिंग. शेअर काय करायचा? जो त्रास होतो तो शेअर करायचा. आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टी शेअर करायच्या आणि त्याबद्दल केअर करायचं एकमेकांना. म्हणजे एका घरामध्ये एक दारू पिऊन आपल्या बायकोला मारत आहे आणि घाणघाण शिव्या देत आहे, असं एक कुटुंब आहे. बरोबर? ती बाई शेअर करत नाही. तिच्या नवऱ्याने एक सांगा 3 प्रकारच्या बायका असतात. एक अतिशय श्रीमंत, प्रतिष्ठित, दागदागिन्याने भरलेली श्रीमंत आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ती अडकली जाते. हे कोण देवा दागिने बिगिने घालून अगदी सणासुदीला एकदम छान येणार आणि मी पैसे मी किती सुखात आहे दाखवणार. मध्यमवर्गीय बाई, मध्यमवर्गीय काय करते? नवऱ्याने मारला, इकडून मारलं, इकडून मारलं, डोळ्याला मारलं, डोळा काळा पडला तर ती काय करते? गॉगल घालते. पण मेरा सब कुछ बहुत अच्छा है, बढ़िया चल रहा है. पण ती शेअर करत, मी काय म्हणतात शेअरिंग आणि केअरिंग. ती शेअर करत नाही कोणाशी. त्यात मरून जाते, मरते त्याच्यात, पण ती शेअर करत. मग तिनं शेअरिंग न केल्यामुळं आमच्या पुढच्या पिढीची पुढच्या पिढीतल्या ज्या मुली बाळी आहेत त्यांनाही तोच त्रास कंटिन्यू. आपण त्या दुष्ट चक्रामध्ये अडकलो. ती बाई आपलं घर इज्जत करत 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 मरते, मार खाते, खोटं सांगते माझं सगळं चांगलं आहे चांगलं, तर मुळात चांगलं नसतं. आणि ती न बोलल्यामुळं पुढच्या पिढीला पण तेच. ती तिथंच बोलली असती तर पुढच्या पिढीचा मार्ग चांगला झाला असता आणि आपल्या मुली सुखरूप आणि चांगल्या राहिल्या असतात. पण ती शेअर करत हे चूक आहे. शेअरिंग केलं पाहिजे. मग केअरिंग. आता हे जे कुटुंब आहे, तुमच्या मधल्या वाडीमध्ये एक घर आहे, त्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला एक घर आहे, त्यामध्ये एक जण दारू पितो आणि घाणघाण शिव्या देतो आणि आपल्या बायकोला घरात मारतो, पोरीला पण मारतो, मारझोड करतो आणि त्याला सगळे घाबरतात. तो आला ते सगळे पळतात, चुपचुप होतात, हसत नाही कोण घरामध्ये.
हसणं थांबतं. असं एक कुटुंब आहे. काय तुम्ही वळून बघताय? तुम्ही कुठे बघायचंय? आणि अशा वेळेला तिची केअर घेणारे ते आजूबाजूचीच असायला पाहिजे. शेअरिंग आणि केअरिंग. आणि तिनं जेव्हा शेअर करेल किंवा त्या लोकांना आजूबाजूच्या आपण नवरा बायकोच्या भांडणं करायला नसतं काय की नाही? काय असतं? तो मारतोय ना मारू दे, शिव्या देतोय ना देऊ दे, तर त्यांच्या घरात देतोय. शब्द कोणाच्या कानावर पडताय? म्हणजेच त्याचा इफेक्ट कळत नकळतपणे ज्या मुलांना शिव्या माहिती नाही त्या पण माहिती होतं. माझ्या घरात कोण शिव्या देत नाही, तेव्हा काय माझं घर शेजारच्या घरात देतात ना. आणि त्या शिव्या कोणाकडून कळल्या? आणि मग मुलं ते शिव्या कुठे ऐकले असतात तर कुठेतरी वापरतात. म्हणजे इथे काय करायला पाहिजे? आजूबाजूच्या माणसांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे. कारण समाजामध्ये राहत असताना समाजाचे काही नियम आहेत आणि तो जर नियम तो पाळत नसेल तर आजूबाजूच्या माणसांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण काय म्हणतो? आमच्या घरात नाही बघा, त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार. ती निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत येणारच. म्हणून तुम्ही सगळ्या जाणत असतो. आणि त्याच्यासाठी गट असले पाहिजे. गट कशासाठी केले? त्यासाठी केले. गट कशासाठी केले? एकाच वाडीतल्या 10 बायका बसतील आणि असे काही प्रश्न सोडवतील. उलट झाले, 10 बायका आपापसातच फायटिंग करायला बाजूला. शेअरिंग ते बचत गटात व्हावं अशी अपेक्षा होती. पण ते झालं काय? काय शिकवत नाही ना बचत गट काय आले माहितीच नाही ना. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांपेक्षा आता तुमच्याकडे शिवी देणं चांगलं आहे का वाईट आहे? बाळा रेकॉर्ड करतो ना व्यवस्थित? हे बोलतात ते बरं. शिवी देणं काय आहे? म्हणजे वाईट आहे ते आपण करायचं का? नाही ना. गुड. जरा मुलांसाठी टाळ्या वाजवायला. छान. शिवी देणे हे वाईट आहे आणि जे वाईट आहे ते आपण करणार. मुलं आहेत ना, इथून पुढे तुला VIP व्हायचंय. इथून पुढे आपल्या तोंडातून शिवी द्यायची. सगळ्या मुलांनी ऐकलं? मुली देतात त्या शिव्या? मला माहिती नाही म्हणून विचारलं. नाही ना ते मुलं पण छान असतात. पण शिव्या देऊ नका. शिव्या द्यायच्या कोणी शिव्या देणार नाही. चला आपल्या हृदयाला हात ठेवा. हृदयाला हात ठेवा. डोळे मिटा. मी कधीही शिव्या देणार नाही. मी खूप चांगला मुलगा आहे. मुलींनी मुलगा म्हणू नका, मुली म्हणा. मुलींनी काय म्हणायचं? मुलगी म्हणायची. मी छान चांगली मुलगी. आता परत मुलांनी मुलगा म्हणा, मुलींनी मुलगी. मी छान मुलगा आहे. मी कधीही शिव्या देणार नाही. छान. आता इकडे आपण शिव्या देणार नाही बरोबर. पण आपल्या समोर कुणी शिव्या दिलं काय करायचं? तुम्ही काय करणार? तुम्हाला कोणतरी आलं की तुम्ही शिव्या देते घरात तेव्हा म्हणायचं कोणतरी शिव्या, तुम्ही काय करणार? कान बंद करणार. छान. अजून काय करणार? छान. चांगल्या शिव्या देऊ कारण शिव्या देणं वाईट. कुणी शिकवलं? तुम्ही. हा. सावंत मॅडम शाळेत आलेल्या आणि त्यांनी म्हणाले की शिव्या देणं वाईट असतं म्हणून शिव्या देऊ. कुठल्या सावंत मॅडम? कोण होत्या त्या? मला माझा फोन नंबर देते, मला फोन करायला सांगायचं. पण आपण एवढं तरी किमान म्हणायचं शिव्या देणं वाईट. आणि मग त्याच्यासाठी त्यांना आपण मला शिकवतो मग काय करणार? छान छान समजून तेज नाव आहे ना.
ठीक आहे. मोबाईलमधून तुम्हाला काय काय सांगितलं मी? मोबाईलपासून मॅडम मोबाईलपासून आपला मोबाईल तुमच्या आया इथं बसलेल्या मोबाईल दाबला. आहे आणि तुम्ही गेल्यानंतर परत मी आईंची मीटिंग होणार आहे. तुमच्या आईंची माझी नेहमी मीटिंग होणार आहे. तुम्ही विचारणार मला मी मोबाईल किती वापरला असंच म्हणून मी इथंच राहते. काय VIP मी इथंच राहते. मी इथं राहते सह्याद्रीनगरला राहते. मी साडोलीत राहते. समजलं? काय काय समजलं? आणि हा अभ्यास करायचा. आणि एक्सरसाइज कुठली सांगितली मी? छान. असं काय करा एका कागदावर तुम्हाला पुन्हा सुद्धा एक तरी कागदावर लिहा. अफर्मेशन्स म्हणतात. अफर्मेशन्स तुम्ही जरा पालकांनी पण निरंतर लक्ष द्या. त्यांना तेवढा वेळ द्या थोडासा सकाळचा. फ्रेश जेव्हा छान आवरून उभे राहतात ना तेव्हा आमच्या समोर डोळ्यात डोळे घालणं इम्पॉर्टंट आहे. अफर्मेशन्स म्हणतात त्याला. 10 अफर्मेशन्स वहीवर लिहून घ्या आणि ते रोज सकाळी आपल्याला बोलायचे. पुस्तकं वाचणार सगळ्यात इम्पॉर्टंट. मी तुम्हाला जे जे शिकवलं त्याच्यामध्ये पुस्तकं आपल्याला वाचायची. कुठली? शाळेची तर वाचायचीच आहे पण त्याबरोबर पुस्तक आहेत ना शाळेत आहेत ना पुस्तक त्यांना जरा वेळ द्यायचा. पुस्तकं म्हणजे आपलं शाळेचं चालूच असतं. आता किती जणांनी शाळेत गेले की इंजिनियर झाले मेकॅनिकल इंजिनियर झाले आणि म्हणतो मला मॅडम तुमच्या संस्थेत काम द्या. त्यामुळं मुळात ते कौशल्य शिक्षण म्हणजे काय? जे अर्थ आहेत समता किती मोठे मोठे शब्द आहेत पण ते त्यांना अर्थ कळले पाहिजे. कुठलंही असू दे कुठंच असू दे पण ते अर्थपूर्ण त्यांच्यात उतरलं पाहिजे. अर्थपूर्ण कळलं पाहिजे तर ते सक्सेस होणार भविष्यात. कारण ते आता काय झालंय हे शिक्षणाचं जे आता आहे शिक्षण ते नोकऱ्या देणारं खर्च म्हणून आपल्याला थोडं वेगळं करावं लागेल. चौकटीच्या बाहेर या मुलांचं जसं मी नाटकं बनवायचं काही घेतलं उपक्रम अशा वारंवार या मुलांसोबत उपक्रम घेतले पाहिजे. त्यामुळे क्रिएटिव्ह आहे आणि गणित सुद्धा अशी शोधण्याची आता नवीन नवीन कौशल्य आहे की 2 सेकंद म्हणजे काही सेकंदात मोठी मोठी गणित सुटतील अशा युक्त्या आणि कृत्य आहेत. त्या आपण नंतर यांना शिकवू द्यायचं. थोडंसं मी करते तेव्हा त्या आपण आयडिया शिकवूया की पटकन गणित कसं काढायचं काही आयडिया. अभ्यासाची पद्धत आता अभ्यासाची पद्धत बघूया ना सगळ्यांचं लक्ष आहे. आणि संध्याकाळी करता तुम्ही अभ्यास? कधीही अभ्यासाला बसायच्या आधी काय करायचं? मोबाईल घ्यायचा नाही ना? हा छान. काय करायचं? हात जोडायचा. बसल्या खाली. गणपती स्तोत्र कोणाला येतं? नील कुठे गेला? नाही कोणाला येत? नाही नाही गणपती स्तोत्र घरात आहे? गणपती स्तोत्र आहे का घरात? गणपती हा विद्येची देवता आहे. अरे ते काय करायचं? गणपतीचं ते स्तोत्र जे आहे ते समोर घ्यायचं आणि ते म्हणायचं संपूर्ण बोलायचं पाठ करून ठेवायचं. गणपती स्तोत्र काय करा छान. अरे वा सुंदर. बघा गणपती ही विद्येची देवता आहे. तुम्ही काय बघा मला म्हणा मला हुशार व्हायचंय मला मोठं व्हायचंय हो ना? मग मोठं व्हायचंय चांगलं शिकायचंय मोठं व्हायचंय तर आपल्याला ते पाठ पाहिजे. त्याचं स्मरण करायचं. सगळ्यांचं लक्ष इकडे. डोळे मिटायचे त्यावेळेला अभ्यासाच्या आधी आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मला आशीर्वाद दे आणि माझ्याकडून चांगला अभ्यास करून घे. आणि मग अभ्यासाला बघा तुमचा अभ्यास खूप छान. अभ्यास काय होतो खूप छान. नाही तर काय करायचं? सिरियल लागलेली असते तिथंच बसायचं पुस्तक नाही ना? नाही ना? छान छान. सिरियल लागलेली आता सिरियल लागणार नाही त्या आया नाही ना बाई तिचं काय होणार आहे ते बघायचं होतं. सिरियल ही निगेटिव्हिटी आहे. त्यापेक्षा चांगली देवाची गाणी लावा छान छान लावा. त्यांनी आपल्या पैसा कमवण्याचं माध्यम आहे. तुमच्या घरात काय आवडतं? जावेनं त्या जावेशी कसं कट
कारस्थानाचं राजकारण करून कसं तिला खाली पाडलं असंच असतं ना. काय काय आता तर हे तर सीन वेगळंच आहे, पुन्हा कर्तव्य आहे. आणि काय तिसरी दोघात तिसरी आलेली असते. आणि त्या सगळ्याचे परिणाम आपल्या घरात दिसतात. जे आपण पाहतो सगळ्यांच्या लक्षात, जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, त्याचा नकळत परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या कुटुंबावर होतो आणि तेच आपल्याकडे घडायला लागतं. हो ना. त्याच्यामुळे तुम्हाला काय हवंय ते बघा. तुम्हाला जर कटकारस्थान घरात नको असेल तर ते बघू नका. तुम्ही काय बघा जे तुम्हाला हवं. त्याच्यामुळे संध्याकाळचं वातावरण काय झाली. मिटिंग चालू का? मिटिंग करू काय झालं. तू बसलीस कोण चिंता करायचं काय रे. हो का. तर काय आहे कळलं तुम्हाला अभ्यासाची पद्धत. आणि सगळ्यात उत्तम ज्याला अगदी टॉपला जायचंय एमपीएससी युपीएससीची परीक्षा माहिती आहे मस्त काय माहिती होय एमपीएससी कुणाला माहिती आहे. एमपीएससी युपीएससी तुम्हाला माहिती आहे. पालकांपैकी कुणाला माहिती आहे एमपीएससी युपीएससी तुम्हाला माहिती. आपल्या मुलांना क्लास 1 ऑफिसर करायचं असेल तर आधी आयांना कष्ट घ्यावं लागतं माहिती ना. पालकांना आधी कष्ट घ्यायला पालकांना आधी माहित पाहिजे काय असते एमपीएससी काय असते युपीएससी. मग ते बघायचं मोबाईलवर किंवा टीव्हीवर कारण ते आपल्याला हवंय. समजलं ना. जे हवंय ते बघायचं. सिरियली काय तुमचा फायदा नाही होणार आहे. तिकडे पैसे मिळतात त्यांना. जेवढे तुम्ही बघणार तेवढे पैसे त्यांना मिळतात. नुकसान आपलं. तर तुम्ही काय करा घरामध्ये टीव्ही लावला तर ज्यांना पहिलं बक्षीस मिळालेलं आहे ज्या मोठ्या किरण बेदी है ना. पंतप्रधान पहिली पंतप्रधान कोण महिला पालक पण बोला का तुम्ही. पंतप्रधान पहिली पंतप्रधान महिला आहे ना. पहिली पंतप्रधान कोण आहे. जनरल नॉलेज हे काय आहे. मुलांना पुढे सीईटी आहे लक्षात घ्या. सीईटीला हे सगळं असतं. मुलं आपली समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांना जीवन जगायचं असेल तर आधी आपल्याला कष्ट घ्यायला लागते. मुलांनी वाचनाकडे वळलं पाहिजे. वाचलं पाहिजे. वाचणं आणि नुसतं वाचलं पाहिजे म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. पर्याय मोबाईलमधून बाहेर पडा म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी पर्याय ठेवले पाहिजे. त्यांच्यासाठी खेळणी आणून दिली पाहिजे भरपूर जे तिथे एका ठिकाणी खेळतील. समज आहे ना. मैदानी खेळ कुठले खेळ मैदानी आवडतात. बोलत नाही. खो खो कबड्डीला टीम लागते. रोज प्रॅक्टिस करता. खो खोला टीम लागते. टीम आहे तुमची. खेळायसाठी मामाकडे जायचं. क्रिकेट आता हे जे तुम्ही खेळ सांगताय छान पण तुम्ही जे खेळ सांगताय ना त्याला तुम्हाला टीम लागते. भरपूर मुलं लागतात ना. मग तुम्ही रोज खेळता. रोज कुठून आणता एवढी पोरं आहेत तुमच्या इथे. छान. कॅरम कुणाला येतं. बुद्धिबळ कोणाला येतं. किती बुद्धिबळ कोणाला येतं. तुला येतं बुद्धिबळ. शिपाई किती जण चालतो. शिपाई बघ. हत्ती कसा चालतो. हत्ती सरळ जातो. ते सांगते मला तिरपा जातो का हत्ती. हत्ती तिरपा जातो. छान छान. म्हणजे बुद्धिबळ
काहींना माहिती आहे, काहींना माहिती. तर हे बुद्धिबळ जे आहे ना ते विचार करायला लावणारं खेळ आहे. बुद्धीची विचार करायला मुलं लागतात आणि आपल्याला कसे पाहिजे नागरिक भविष्यातले विचार करणारे. आयुष्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला हे मुलं जगताना. सगळ्यांची लक्ष सगळ्यांची लक्ष आहे का? तिकडे कोपरा आवाज करतो मी या दिवाला. होय काय झालं? बुद्धिबळ काय आहे? विचार करायला लावणारा खेळ आहे. तो रोज खेळला पाहिजे. मुलं हुशार होतात. तुम्हाला जर तुमची मुलं हुशार व्हावी वाटत असतील त्याला 120 रुपये वगैरे आता जे पालक आहेत त्यांच्या मी जे सगळ्यांनी नंबर दिले तुम्ही तुमचे नंबर घेतलेले आहेत. तुम्हाला वाटतं की आपल्या मुलांनी हुशार व्हावं पुढे जावं असं वाटतं तुम्हाला? वाटतं का? हो हो हात वर करा ज्यांना वाटतं. छान. मग आपल्याला फक्त वाटून उपयोग नाही, आपल्याला काहीतरी करायचं पण लक्षात येते. आपल्याला नुसतं म्हणून उपयोग नाहीये तर आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करायचं. तर आपण पुढच्या वेळेला फक्त पालकांची मीटिंग करूया एकदा आणि त्याचा एक प्लॅन करूया. समजतंय? समजलं तुम्हाला की ही मुलं विचार करणारी, काही सेकंदांमध्ये उत्तरं देणारी, जनरल नॉलेज तुम्हाला चांगलं कसं मिळेल. बुद्धिबळ किती जणांच्या घरात आहे? अजून अरे सगळ्यांसाठी शाळेत आहे ना. नाही घरी कोणाच्या? फक्त 2. त्यांना कसं पुढे चॅलेंज पाहिजे, समोर अतिशय हुशार तगडा पाहिजे आणि त्यांना हरवणारे हे म्हणले पाहिजे. ते प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग त्याची स्पर्धा घेणं आली. आपण कधी स्पर्धा घेत नाही. मग त्याला चॅलेंज नाही. बाहेर पडतील कोणाशी तरी खेळतील त्यावेळेला ना वगैरे हे आपलं मी आहे की नाही. त्याच्यात पण आयडिया असतात. तर आपण नंतर सगळ्या ज्या आता आलेल्या तुम्हाला वाटतं का खरंच मनापासून? कारण यामध्ये माझं बाळ नाही आहे पण ही माझीच बाळं असं मी समजते, ही माझी मुलं असं मी समजते. आणि म्हणून मी माझा एवढा वेळ दिलेला आहे की आपल्या आजूबाजूला दिसणारी मुलं ही आपलीच आहेत. कारण या समाजामध्ये तुम्हाला आम्हाला वावरायचं आहे. म्हणून सगळीच मुलं आणि तसंही मानव हा मनुष्य जो प्राणी आहे त्याचा मेंदू एकमेकाशी कनेक्ट आहे. समजतंय ना? तुम्ही जर काही विचार करत असाल तर त्याचा परिणाम माझ्यावर होणार आहे. म्हणजे आपल्या इथं कोण जर वाईट विचार करत असेल आपल्याविषयी किंवा कोणाविषयी तर त्याचा परिणाम माझ्यावर पण होणार आहे. त्या व्यक्तीवर तर होणारच आहे पण मग आपल्यावर पण होणार. सगळ्या मुलांचे लक्ष आहे. कधी पण लक्षात ठेवायचं की आपण जे देतो आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. समजतं सगळ्यांना? आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. आपण बोललो नाही वाईट पण आपण विचार केला वाईट विचार बोललो नाही शब्दाने. बोलताना समोरच्या महिलेची आपण छान बोलतोय, किती छान दिसते साडी, किती छान आहे. मनातल्या मनात म्हणते काय बघता साडी आहे काय विचित्र दिसते मुलीच आहे मनात म्हणते पण तोंडावर म्हणते काय छान दिसतेस तू असं. तर ते नाटक आहे. ते कुणाला फसवताय आपण? समोरच्याला नाही, ते स्वतःलाच तुम्ही फसवताय. असं क्रॉस वागून चुकीचं म्हणजे बोलणं वेगळं, पोटात वेगळं, ओठात वेगळं. ह्या वागण्याने तुम्हाला त्याचा जास्त परिणाम वाईट होणार तुमच्यावर. इथं काय फरक पडत नाही तुम्हाला त्याचा. म्हणून हे फसवणं स्वतःला आहे. म्हणून जास्तीत जास्त खरं बोला, जे मनात आहे तेच बोला. शक्यतो कधी अगदी तसं आलं तरच खोटं बोला. नाही तर बघा आता हे जे सगळं झालंय ना ते त्याच्यामुळे झालेलं. कारण आपण विचार दुसऱ्याविषयी चांगला करत नाही, चांगलं बोलत नाही. पुरुष किंवा महिला सुद्धा शिव्या देतात वाईट आणि ते घडतात. म्हणजे जे तुम्ही सगळे आपण परमेश्वराचा अंश आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काय बोलता वर्ड पॉवर आहे, शब्दांची पॉवर आहे आणि त्यामुळे जे बोलतात ना ते खरं व्हायला. म्हणून मी शिव्यांचं पहिलं सांगतो. जिथे जाते 4 नंबर शाळांमध्ये पण सांगितलं शिव्या देऊ. माझ्या ट्रेनिंग मध्ये पण केळवली गणामध्ये माझं ट्रेनिंग होतं. एका गावाची 10 माणसं आलेली होती
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी असे एका गावची 10 माणसं असं म्हणजे बदलेलं. त्यावेळेला त्यांना मी सांगितलं शिव्यामुक्त गाव असं अभियान तुम्ही गावात राबवा. आमचा गाव राळेगण सिद्धीमध्ये, तर राळेगण सिद्धी कोणाचा आहे? कोण बोला? अण्णासाहेब कोण बोला? कोण बोला? बाई बोला. आणि तुम्ही बोला. अजून एक हवालदार आहे इकडं नाही? त्या मोबाईलमध्ये तुम्ही आधी रील बघायला बंद करायचं आणि हे असं बघायचं छान छान. राळेगण सिद्धी अण्णा हजारेंचं गाव. अण्णा हजारेंचं गाव माहिती? अण्णा हजारे माहिती का? अण्णा हजारे माहिती काय? नाही बर. अण्णा हजारेंचं एक गाव आहे. सगळ्यांचं लक्ष आहे? मी सांगते तुम्हाला. अण्णा हजारे हे थोर समाजसेवक आहेत. कोण आहेत? समाजसेवक. त्यांचं गाव राळेगण सिद्धी. कुठलं आहे? त्या गावामध्ये शोधलं दुकानांमध्ये तरी सुद्धा गुटख्याचं पाकिट सापडत, दारूची दुकानं नाही, सिगारेट नाही. अख्खं गाव जरी फिरलात तरी एकाही दुकानामध्ये तुम्हाला गुटखा दिसणार. गुटखा माहिती? काय जपलं नाही तरी कॅन्सर होतो. तर गुटख्याचं दुकान नाही, सिगारेट नाही, दारू नाही असं ते गाव आहे राळेगण सिद्धी. अण्णा हजारेंचं गाव. तर त्या गावामध्ये एवढा बदल घडवून आणायला म्हणजे घरातली बायका किती सुखी ना. दारू पिऊन कोण येत नाही, शिव्या करून देत नाही, कोण मार जोडतं. तसं तो गाव तयार करायला पण असं तुमच्यासारख्याच लोकांनी परिश्रम घेतले. तेव्हा तो काही जादूची छडी होती ना त्यांच्या कथेतल्या परिसरात फिरवलं की तसं नाही ना. त्यांना तुमच्यासारख्या लोकांनीच प्रयत्न केले तेव्हा तो गाव तसा शिव्यामुक्त गाव. अख्ख्या गावात कुठेही फिरा एकही व्यक्ती तुम्हाला शिवी देणारी सापडणार नाही. असा गाव कुठे तुम्ही करा तुम्हाला जागतिक पातळीवरती मी मिळवली. कारण आमचं नॅशनल ट्रेनिंग असतं त्यावेळेला आम्हाला विचारतात तुमच्या इकडचं कुठलं गाव चांगलं आहे, त्या गावाने काय केलंय आणि मग नॅशनल ते गाव आम्ही बोलवू शकते, जागतिक पातळीवरचे गाव मिळवू शकतो. तर तसा गाव असं मी सांगत होते तरी पालकांचं परिवर्तन करण्यासाठी किंवा आपल्या मुलं चांगली घडावी यासाठी खूप चांगले मार्गदर्शन केलं. वेळात वेळ काढून आपण सगळेजण आला आणि या मुलाने आम्हाला 2 तास चांगलं सहकार्य दिलं, उत्तम प्रतिसाद दिला. या सर्वांचा मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.